श्रोतेहो, आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. देशाच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीनं परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढून उत्पादन क्षेत्राला चालना मिळावी या उद्देशानं 25 सप्टेंबर 2014 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केला. या उपक्रमाला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. हा उपक्रम यशस्वी केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचं कौतुक केलं आहे. मेक इन इंडिया या उपक्रमांतर्गत भारतानं गेल्या 10 वर्षात केलेल्या प्रगतीचा आढावा आज आपण वृत्तविशेषमधून घेणार आहोत. श्रोतेहो, देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी गुंतवणूक हा घटक खूप महत्त्वाचा आहे. देशातली गुंतवणूक वाढल्यास उत्पादन, रोजगार, उत्पन्न यामध्ये वाढ होऊन आर्थिक विकासही साधला जातो. गुंतवणूक वाढवण्यासह संशोधनाला चालना देणं, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारणं आणि नवोन्मेष या क्षेत्रात देशाला आघाडीचं स्थान मिळावं यासाठी सरकारनं मेक इन इंडिया हा उपक्रम सुरू केला होता. या उपक्रमाला सर्व मार्गांनी प्रोत्साहन देण्यासाठी सरकार कटिबद्ध असून सुधारणांच्या बाबतीत भारताची आगेकूच अशीच सुरू राहील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मेक इन इंडिया उपक्रमामुळे भारतातल्या उत्पादन क्षमतेत झालेली वाढ आणि आर्थिक विकासाला मिळालेली चालना याबाबत अधिक माहिती देत आहेत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ उदय तारदाळकर. भारत देश हा जरी शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जात असला तरी गेल्या काही वर्षांमध्ये त्यात आमूलाग्र बदल घडत गेले आणि अर्थातच ज्याला आपण म्हणतो की सर्व्हिस सेक्टर, सेवा क्षेत्रावरती मोठ्या प्रमाणावरती ज्या काही संधी उपलब्ध झाल्या, अर्थात त्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला माहिती आहे की IT सेक्टरमुळे आपण मोठ्या प्रमाणावर घोडदौड केली. या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक गोष्ट अशी लक्षात आली की चीननी ज्या प्रमाणामध्ये जगामध्ये मुसंडी मारली त्यात अर्थातच उत्पादन क्षेत्र हे बलाढ्य कारण होतं. ह्याच अनुषंगाने बरोबर 10 वर्षापूर्वी पंतप्रधान मोदीजींनी मेक इन इंडिया असं एक कॅम्पेन सुरू केलं. अर्थातच त्याला स्वदेशीचा नारा आपण म्हणू शकतो आणि मेक इन इंडियाचा जर नारा बघितला तर काही आमूलाग्र बदल त्यासाठी घडवण्यात आले गेले. आणि उदाहरणादाखलच म्हटलं तर जेव्हा आपण अख्खं जग एका गर्तेत होतं कोरोनाच्या, तेव्हा आत्मनिर्भर भारतद्वारे एक 20 लाख करोडचं पॅकेज आणलं गेलं. नंतर 2019च्या सुमारास ज्याला आपण प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह म्हणतो की जास्तीत जास्त उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी जवळजवळ 25 क्षेत्रांमध्ये आपण जे उत्पादन करतो त्याच्यामध्ये इन्सेंटिव्ह दिले गेले. पण आता आपण 10 वर्ष झाली आणि जर मागे वळून बघितलं तर आपण कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये काय काय केलं याचा आपण एक लेखाजोखा घेऊ. सर्वप्रथम आपण म्हटलं तर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये मोबाईल फोनचा जे मोठ्या प्रमाणावरती वापर होतो आणि भारताची जर लोकसंख्या 140 करोड आहे आणि वेगाने आपण मोबाईलचा वापर करतो, तर पूर्वीच्या काळामध्ये जे मोबाईल जर उत्पन्न व्हायचं आपल्याकडे, तर आता जवळजवळ भारतात जे मोबाईल वापरले जातात ते 99% भारतातच त्याचं प्रोडक्शन होतं. इतक्या मोठ्या प्रमाणावरती आपण मुसंडी मारली आहे. म्हणजे मला वाटतं साधारण 1% जे इम्पोर्ट होतात ते जास्ती करून हाय रेंजचे जे मोबाईल असतील त्याचाच असावा. पण हा एक महत्त्वाचा बदल घडला भारतामध्ये जर उत्पादन क्षेत्राचा विचार केला तर. आणि त्याशिवाय एक मोठं म्हणजे जे डिफेन्स सेक्टर आहे, त्या डिफेन्स सेक्टरमध्ये आपला साधारण 10 वर्षापूर्वी एक साधारण 1,000 करोड इतकंच आपलं एक्सपोर्ट करायचं. तिथे आपण जवळजवळ 20,000 करोडचं एक्सपोर्ट करायला लागलो आणि वेगवेगळे देश आता आपल्याकडे बघतायत त्या दृष्टीने की आम्ही तुमच्याकडून या डिफेन्सची साधनं तुमच्याकडून विकत घेतो. कोरोनाच्या काळानंतर अजून एक सेमी कंडक्टरच्या उत्पादनाचा मोठा प्रश्न अख्ख्या जगभरात निर्माण झाला होता. आत्ताच्या घडीला सुमारे 1.5 लाख करोड इतकी मोठी इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये आहे, ज्याला आपण म्हणतो की त्या कम्प्युटरच्या चिप्स त्याच्यामधून त्याचं उत्पादन सुरू होणार आहे. तसंच एक बघितलं तर पर्यावरणाचा आपण विचार केला तर रिन्युएबल एनर्जीच्या दृष्टीने सध्या आपण आपली जी एकूणच कपॅसिटी आहे त्या दृष्टीने जगात आपण 4 नंबरवरती आहोत. त्याचा विचार केला तर अजून एक गोष्ट म्हणजे गेल्या 10 वर्षापूर्वीचा विचार केला तर आपण ज्याला आता सध्या प्रत्येक ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेकलचं मोठ्या प्रमाणावरती उत्पादन होत आहे, तर आपल्याकडे एकही इलेक्ट्रिक व्हेकल त्यावेळेला निर्माण होत नव्हती. आणि तेच आता आपण बघितलं तर जवळजवळ ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपण $3 अब्ज इतक्या प्रमाणावरती आता आपण त्याचं उत्पादन करू शकतोय. म्हणजे उत्पादन क्षेत्र डिफेन्स असू दे किंवा मॅन्युफॅक्चरिंग ऑफ मोबाईल असू दे, प्रत्येक ठिकाणी आपण ह्या क्षेत्रावरती लक्ष घातल्यामुळे याचा एक मोठा परिणाम असा असतो की एकूणच आपल्या ज्या अर्थव्यवस्थेला चालना कशी मिळते, तर जे लघु आणि मध्यम उत्पादक आहेत त्यांना ह्याच्यातून मोठ्या प्रमाणावरती एक तर रोजगार मिळतो आणि ऑर्डर पण मिळतात. आणि आपल्यासारखी जी अर्थव्यवस्था आहे जिकडे आपलं लोकसंख्या जास्ती आहे तिकडे मेकनायझेशन पेक्षा सुद्धा मॅन्युअल काम सुद्धा करणं तितकंच महत्वाचं आहे आणि त्यातूनच रोजगार
निर्माण होऊ शकतो. आजच्या घडीला आपण बघितलं तर एआयच्या म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेच्याद्वारे वेगवेगळे कार्यक्रम करण्याचं योजलं जात आहे. तर त्याच्यातून असं व्हायला नको की आपलं लक्ष राहिलं नाही आणि आपण एक मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा काही आपल्याकडे प्रॉब्लेम निर्माण होईल. तर असं होऊ नये म्हणून हे जे इनिशिएटिव्ह घेतले ह्याचा खूपच फायदा होतो. अजून एक गोष्ट म्हणजे कॉर्पोरेट टॅक्स 2019 साली कमी केला आणि त्याच्याच जोडीला प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह पण द्यायला सुरुवात केली. म्हणजे ज्या ज्या उत्पादन क्षेत्रामध्ये कंपन्या आहेत भारतातल्या सूचीबद्ध कंपन्या त्यांना एका तऱ्हेने अशा तऱ्हेचा जो बूस्टर दिला त्यामुळे त्यांचं स्वतःचं जे टॅक्स बर्डन होतं ते कमी झालंच. त्याशिवाय त्यांच्याकडे जास्ती एक प्रकारची उत्पादन क्षमता वाढण्यासाठी ज्याला आपण म्हणतो की कॅपिटल त्यांना मिळालं आणि त्याचा परिणाम म्हणजे ते कॅपिटल परत या भारतातच त्याचा इन्व्हेस्टमेंट होऊ शकते. आणि अर्थातच त्या जोडीला एक जी महत्वाची गोष्ट आहे ज्याला आपण म्हणू शकतो की जी व्यवसाय सुलभता आहे, इज ऑफ डुईंग बिझनेस, भारताचं स्थान 130 वरून 2019 साली ते 63व्या स्थानापर्यंत आलं. आणि संयुक्त राष्ट्र असू देत किंवा राष्ट्रीय उत्पादकता परिषद प्रत्येकाने ह्या दृष्टीने भारताने जे जे काही उपक्रम घेतले त्याचीच सराहना केलेली आहे. आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये आता ह्यासाठी प्रयत्न केले जातात. पूर्वीसारखी महाराष्ट्र, गुजरात काही ठराविक राज्यांची मक्तेदारी राहिली नसून आंध्र प्रदेश असून दे, उत्तर प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश ही सुद्धा आणि आता तर जम्मू काश्मीर सुद्धा ही राष्ट्र सुद्धा आता पुढे येऊ लागली आहेत. आणि उत्पादन क्षमतेमध्ये असं म्हटलं जातं की चीनच्या नंतर कोण आणि चीनसाठी पर्याय काय, तर ह्या चीनसाठी पर्याय मला वाटतं हा भारताने निर्माण केलाय. आणि त्याचंच जे आपण बघू शकतो की जे उदाहरण आहे की अगदी FDI मधून पण मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडे जी गुंतवणूक येते आणि त्याचा एकूणच हा जो प्रभाव पडतोय आपल्या इकॉनॉमीवरती आणि त्याचं द्योतक म्हणजे भारत सध्या ज्या महत्वाच्या देश आहेत त्याच्यामध्ये आपल्या देशाचा सगळ्यात वरचा क्रमांक लागतो. आपण 7.5 ते 7% सरासरीने आपल्या GDP ग्रोथ आहे आणि तो असाच चालू राहील असं प्रत्येक प्रदेशी संस्थांचं आणि आपल्या मध्यवर्ती बँकेचं सुद्धा म्हणणं आहे. त्यामुळे एकूणच ह्या मेक इन इंडियाचा प्रभाव हा काही टेम्पररी नसून तो कायमस्वरूपी करण्यामध्ये सरकारचा भर आहे. आणि असा भर चालू राहिला तर त्याचा नक्कीच सकारात्मक हा फायदा हा नेहमीच उत्पादन क्षेत्राप्रमाणेच रोजगारीला होतो. आणि अशीच मला वाटतं ह्या योजना सरकार अशाच चालू ठेवेल की ज्यामुळे उत्पादन क्षेत्रामध्ये भारत असं एक वर्ष येईल की जो जगामध्ये 1 नंबरचा असेल. श्रोतेहो, भारतासारख्या विकसनशील देशामध्ये अतिरिक्त लोकसंख्या पाहता मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्याची गरज आहे. मेक इन इंडिया या उपक्रमामुळे कौशल्याधारित रोजगार निर्माण होऊन विकासाला हातभार लागला आहे. तसंच देशांतर्गत उत्पादन निर्मितीवर भर दिल्यानं देशाची उत्पादकता वाढून आर्थिक वृद्धी होण्यासही मदत झाली आहे. मेक इन इंडिया उपक्रमाच्या अनुषंगानं कौशल्याधारित रोजगारात झालेली वाढ आणि भविष्यातील रोजगाराच्या संधीत होणारी वाढ याबाबत अधिक माहिती देत आहेत अर्थसंकेतचे संस्थापक आणि मेक इन इंडियाचे अभ्यासक अमित बागवे. मेक इन इंडियाला आज 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्यासाठी सरकारचे अभिनंदन. मेक इन इंडिया हा भारत सरकारचा एक उपक्रम आहे ज्यामध्ये देशी व परदेशी कंपन्यांना भारतात उत्पादने विकसित करणे, उत्पादन करणे आणि जोडणे तसेच उत्पादन क्षेत्रात समर्पित गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. या उपक्रमाने रोजगार निर्मिती आणि कौशल्य वाढीसाठी 25 आर्थिक क्षेत्रांना लक्ष्य केले. तसेच भारताला जागतिक डिझाईन आणि उत्पादन निर्यात केंद्रात रूपांतरित करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. म्हणजेच काय की भारतामधून जास्तीत जास्त प्रमाणात एक्सपोर्ट होईल, भारतामध्ये वस्तू बनतील आणि भारतातून जगाला त्या एक्सपोर्ट केल्या जातील असं उद्दिष्ट आपण ठेवलेलं होतं. जर आपण बघितलं तर वंदे भारत गाड्या, ब्रह्मोस क्षेपणास्त्रे आणि आपल्या हातात असलेले मोबाईल या सर्वांवर मेक इन इंडियाचे लेबल ही आपल्या भारतीयांसाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे. 2014 मध्ये जर आपण बघितलं तर भारतात फक्त 2 मोबाईल फॅक्टऱ्या होत्या. त्या 2 मोबाईल फॅक्टऱ्यांवरून आज भारत जगात दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल उत्पादक देश बनला आहे आणि आज आपण जगाला भारतात बनलेले मोबाईल एक्सपोर्ट करत आहोत, निर्यात करत आहोत. तर ही खूप मोठी महत्त्वाची गोष्ट आहे की ज्याच्यामुळे भारतात उत्पादन वाढलेलं आहे, रोजगार निर्मिती झालेली आहे. 2014 पासून आजपर्यंत डिफेन्स संबंधित उत्पादनाची निर्यात 21 पटीने वाढलेली आहे. म्हणजे आपण जर बघितल्या आधी तर आपल्या डिफेन्स संदर्भात आपण काही फारसं प्रोडक्शन करत नव्हतो, पण नुसतं प्रोडक्शन वाढलं नसून त्याची निर्यात सुद्धा 21 पटीने वाढलेली आहे. आणि त्यात महत्त्वाचं काय की 80हून अधिक देशांना
आपण संरक्षण संबंधित म्हणजे डिफेन्स रिलेटेड जे प्रोडक्ट आहेत ते निर्यात करत आहोत, ज्याच्यामुळे नक्कीच प्रोडक्शनाला आपल्या जे मॅन्युफॅक्चरिंग आहे त्यांना मदत झालेली आहे आणि रोजगार निर्मितीला सुद्धा नक्कीच याच्यातून मदत झालेली आहे. वर्ष 2022-23 मध्ये खेळण्यांची आयात 52% कमी झाली. जर आपण बघितलं तर आपण खेळणी चायना किंवा इतर देशातून आयात करत होतो, ती आपण जवळपास अर्ध्याहून अधिक कमी केलेली आहे. आणि नुसती कमी केली नाहीये तर खेळण्यांची निर्यात सुद्धा आपण 250% वाढवलेली आहे. खेळण्यांची निर्यात जर वाढली असेल याचा अर्थ काय, खेळण्यांचं मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा भारतात व्हायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे एक चांगल्या प्रकारचा एक्सपोर्ट व्हायला लागलेला आहे खेळण्यांचा आणि त्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेला नक्कीच चांगला फायदा होतो आहे. त्याचप्रमाणे काय केलंय की प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह म्हणजेच PLI जी योजना आणली होती, त्या योजनेमुळे हजारो कोटींची गुंतवणूक भारतामध्ये आता सुरू झालेली आहे आणि त्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेला खूप फायदा होतो आहे. स्टार्टअप क्षेत्रात भारताने खूप मोठी मजल मारली आहे. 45% स्टार्टअप निमशहरी आणि गावातून निर्माण झाले आहेत. ही सुद्धा खूप अभिमानाची गोष्ट आपल्या सर्वांसाठी आहे. जर आपण बघितलं तर भारत आता जगातील स्टार्टअप इकोसिस्टमचं केंद्र बनला आहे. 92,000हून अधिक स्टार्टअप आणि $350 अब्ज 138 युनिकॉर्न कंपन्यांसह भारत आज जगामध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे. स्टार्टअप इकोसिस्टममध्ये भारत 3ऱ्या क्रमांकावर पोहोचलेला आहे आणि त्याच्यामध्ये 107 पैकी जवळपास 11 युनिकॉर्न हे महाराष्ट्रातले आहेत. हे खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. 2014 पासून आजपर्यंत 1 कोटीहून अधिक पेटंट दिले गेले आहेत. जर पेटंट मिळाल्याचा काय फायदा होतो की त्यांचं प्रोडक्शन चांगल्या प्रकारे जास्त देशांना एक्सपोर्ट करायला मदत होते, एक व्हॅल्यू मिळते त्याला. त्याच्याकडे जर वस्तूचं पेटंट असेल तर नक्कीच त्या गोष्टीचा आपल्या उद्योजकांना आणि मॅन्युफॅक्चरिंगला खूप फायदा होणार आहे, ज्यांना अशा प्रकारचे पेटंट मिळाले आहेत आणि त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेला सुद्धा खूप फायदा होणार आहे. जर आपण बघितलं आधी जी 10 वर्ष जी झालेली आहेत आणि यापुढे जे आहे त्याला मेक इन इंडियाचा काय फायदा झालेला आहे की जवळपास 20 कोटीहून अधिक रोजगार आधी निर्माण झाले आणि आता निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तर अशा प्रकारे रोजगार निर्मिती सुद्धा होणार आहे. रोजगार निर्मिती झाल्याने काय होईल की लोकांना पैसे मिळतील जे पुन्हा अर्थव्यवस्थेमध्ये खर्च होतील किंवा गुंतवले जातील आणि त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था वाढेल. जर आज आपण बघितलं तर भारताची अर्थव्यवस्था ही जगामध्ये 5व्या क्रमांकावर आहे आणि ह्या सगळ्याचा फायदा जर आपल्याला आणखीन पुढे होत गेला तर आपण लवकरच वरच्या स्थानावर जाऊ अशी अपेक्षा आहे. श्रोते हो, मेक इन इंडिया या उपक्रमामुळे गुंतवणुकीची दारं उघडत आहेत. उत्पादन आधारित सवलत योजनेमुळे विविध क्षेत्रात 1.25 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक आली आहे. गेल्या दशकभरात तासाला 1 या वेगाने स्टार्टअप देशात सुरू झाले आणि 15 लाख नागरिकांना रोजगार मिळाला. देशातल्या उद्योग क्षेत्रात उत्साह निर्माण झाला आहे. आज भारताची विश्वासार्हता पूर्वीपेक्षा मजबूत झाली आहे. म्हणूनच जगातली सर्वात मोठी लोकशाही ही जगातली सर्वात शक्तिशाली अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती राजेश शेजवळे, प्रसारण सहाय्य भारती गांधी, समन्वय आणि लेखन मनीष कुलकर्णी आणि निवेदन रश्मी पाटकर.